भाई काय काय सांगाल भाई? एकंदरीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घटना जर बघितलं तर जीवाला चटका लावून जाणारी आहे. आज तुम्ही अस्थिचं रचन घेतलं आहे, काय सांगाल एकंदरीत? मी सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब यांच्या वतीनं या महान अशा नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अजितदादा यांच्या जाण्यानं जी अख्ख्या भारतावर शोककळा पसरलेली आहे, राजकारणातलं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, सर्व पक्षांना हवा असणारा नेता अजितदादा पवार, स्पष्ट वक्तेपणा, वक्तशीरपणा, अतिशय असं चांगल्या मार्गाने आणि वक्तशीर म्हणजे एकदम टाईमशीर चालणारा व्यक्ती, महाराष्ट्राचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्यानं विशेषतः पिंपरी चिंचवड शहरावर जी शोककळा पसरलेली आहे ती कधीही न भरून येण्यासारखी आहे. आज अजितदादा पवार यांच्या जाण्यानं पिंपरी चिंचवड शहर असेल, महाराष्ट्र राज्य असेल, बारामती, पूर्ण देशात शोककळा पसरलेली आहेत. अशा जाण्याने हा नेता जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी सर्व पक्षांना हा नेता हवा असणारा असा होता. या नेत्याच्या जाण्यानं मी माझ्या व्यक्तिशः निकालजे कुटुंबियाच्या वतीनं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, बबलू सोनकर मित्रपरिवार यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरपरे. आपण पाहतात बहुजनता लाईव्ह चॅनल. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर मोठ्या प्रमाणामध्ये अस्थी आणलेली आहे. या अस्थीचं काही तासांनीच विसर्जित होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जिथं दादांचं खूप प्रेम होतं अशा या पिंपरी चिंचवड नगरीमध्ये ही अस्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी आणलेली आहे. आणि आपण पाहतात की ह्या अस्थीचं मोठ्या प्रमाणामध्ये अंत्यदर्शन या ठिकाणी घेताना आपण पाहिलेलं आहे. की आपण लाईव्ह दृश्य पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये लोक अस्थीचं दर्शन घेताना लाईव्ह दृश्यात इथं सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले होते. अनेकांनी या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली होती. आणि या श्रद्धांजलीच्या माध्यमातून ही नुकतीच 3 नंतर ही अस्थी मोराई गोसाई या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. आणि तिथं ही जे पवित्र ठिकाण आहे त्या पवित्र ठिकाणी ही अस्थी विसर्जित केली जाणार आहेत. हे दृश्य आज आपण पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत की त्यांचा चाहता वर्ग पिंपरी चिंचवडमधून आलेला आहे. हे दृश्य आपण पाहतात की या दृश्यामध्ये अस्थी समोर ठेवलेले बाबासाहेबांच्या या पदस्पर्शाने या पुतळ्यापुढं ही अस्थी ठेवली गेलेली आहे. या अस्थीचं दर्शन सर्वच थरातून आपण लाईव्ह दृश्य पाहतात घेताना निश्चितपणे त्यांना सद्गती मिळो अशा पद्धतीचं सर्वांमधून ही म्हणा, घोषणा म्हणा ही म्हणत आहेत. आपण पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून जे कार्य विकसनशील केलेलं आहे दादांनी ते कोणीही विसरू शकत नाहीत. म्हणून दादा हे अमर आहे. अशा माध्यमातून त्यांचं कार्य हे कोणीही संपू शकणार नाही किंवा ह्या कार्याला प्रचंड मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं कार्य हे अमर राहणार आहेत. त्याच माध्यमातून या अस्थी दर्शनाचं जे ठिकाण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर आपण घेतलेलं आहे. इथे सर्व त्यांचे जे चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आलेला आहे. आपण पाहतात की 28 जानेवारी हा काळ हा राष्ट्रवादीचे सर्वस्व नेते, लोकनेते अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं होतं. आणि संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठा शोक व्यक्त करत असताना प्रत्येकाला दादा हवेसे वाटणारे असं व्यक्तिमत्व त्यांचं, पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांनी केलेलं कार्य, पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो विकास आज दिसत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये हा दादांचं खूप मोठं योगदान आहे. आपण पाहतात की या दृश्यामध्ये विकास निकालजे, अक्षय म्हात्रे, रवी पंडागळे, रवी भोळे, माजी नगरसेवक शैलेश मोरे यांनी अस्थी कलशाचं दर्शन घेतलेलं आहे. अस्थी कलश हा आंबेडकर पुतळ्याच्या आतील
मैदानामध्ये ठेवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी ज्यांनी फुलेशा आंबेडकर विचारधारा आपल्या पक्षाच्या माध्यमातून बहुजन हिताय बहुजन सुखायच्या माध्यमातून त्यांनी जोपासलेली होती, त्यांचं ते कार्य नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांना अनुसरून त्यांनी केलेलं हे राजकारण आज या ठिकाणी पाहिलेलं आहे. धर्मचारी सिद्धीसागर यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने या ठिकाणी दर्शन घेऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. पिंपरी कॅम्पमधले सर्व मान्यवर आज ह्या दर्शनासाठी, अस्थि कलशाच्या दर्शनासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. अक्षय म्हात्रे, रवी भोळे, अनेक मान्यवर विविध स्तरामधून दादांना मानणारा चाहता वर्ग पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. समाजापासून ते राजकारणापर्यंतचा माझा प्रवास आपण पाहतात की फक्त केवळ त्यांनी अजितदादांमुळे शक्य झालं. काही महिलांनी, पदाधिकाऱ्यांनी विचारांची दादांसोबत जवळून काम केलेलं आहे. आज दादांना जवळून त्यांनी ओळखलेलं आहे. समाजामध्ये जे समाजकार्य असेल, अशा ताईंनी सुद्धा श्रद्धांजली आपल्या शब्दामध्ये मांडलेली आहे. काही दृढ प्रवृत्ती असते, दुःखाचा डोंगर निश्चितपणे तुम्हा आमच्यावर माझं धाडस होतं. आज झालेला असा आघात कधी भरून न येणारा दादाच्या रूपामधून आज हरवलेला आहे. दादांना हिरावून घेऊन गेल्यानंतर हा क्षण निश्चित दुःखद अश्रू नयनाने आजही दादांच्या आठवणी सातत्याने सर्वांपुढं येताना दिसतात. आम्ही बहुजन हिताय लाईव्ह चॅनल, समाज हिताय लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून अस्थि कलशाचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. अनेक पिंपरी चिंचवडमधले मान्यवरांनी दर्शन घेताना आपण पाहतात. सामाजिक कार्यकर्ते नितीनजी, अरुण कांबळे, कुमार कांबळे हे पिंपरी चिंचवड शहराचे युवा उपाध्यक्ष आहेत. त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. हा अस्थि कलश फुलांनी सजवलेला आहे. समोर अजितदादा यांचा तेलचित्र लावलेला आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे, असे आत्ताच नुकतीच त्यांची भाजपचे गटनेतेपदी त्यांची निवड झालेली असे शितोळे साहेब यांनी दादांना श्रद्धांजली वाहिलेली आहे, आदरांजली व्यक्त केलेली आहे. सर्व पक्षातील, मग तो RPI पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिवसेना, उबाटा आणि शिंदे गट, तसेच मनसे, आम आदमी पार्टी या सर्व पक्षातून विविध पदाधिकारी, त्यांचे नेते, कार्यकर्ते आज उपस्थित झालेले होते. त्यांनी श्रद्धांजली व्यक्त करताना आमचे मित्र पप्पू कांबळे यांनी सुद्धा श्रद्धांजली दुःखद अंतकरणाने वाहिलेली आहे. सर्वच क्षेत्रामधून आपण पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये दर्शन घेताना गायकवाड दादा, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, आपण पाहतात की अजित गव्हाणे इथे उपस्थित आहेत. सीमा सावळेसुद्धा उपस्थित आहेत. प्रशांत शितोळे जे गटनेते आत्ता झालेले आहेत, यांच्या सर्व प्रमुख उपस्थितीमध्ये जे नवीन नगरसेवक आहेत 37 हे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र चर्चा करत आहेत, एकत्र बसलेले आहेत श्रद्धांजली वाहून.
आणि सर्वांनी एकत्र मिळून अजितदादा अमर रहे अमर रहे अमर रहे अशा घोषणा देत हा पिंपरी चिंचवड परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याच्या आतमध्ये जी डॉक्टर आंबेडकर भीमसृष्टी आहे त्या भीमसृष्टीमध्ये आज त्यांचं तेलचित्र ठेवण्यात आलेलं होतं, अस्थिकलश ठेवण्यात आलेला होता. हे दृश्य पाहतात की आमचे पत्रकार देवा भालके यांनीही दादांना पत्रकार संघाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिलेली आहे. काय होतास तू, काय झालास तू, काय होशील तू, काय होणार तू. दादा तुमचं कार्य निश्चित ना भूत ना भविष्यामध्ये असा लोकनेता होणारा नाही असं कार्य तुम्ही करून गेलेला आहात. त्या कार्याची पोचच म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आज अश्रू नयनाने तुम्हाला विश्वास बसत नाही. आज तुम्ही आमच्यामधून गेलेला आहात, परंतु नियतीचा खेळ बघा की सत्य प्रत्येकाला स्वीकारायला लागत आहे. त्याचप्रमाणे मनुष्य आज जन्माला आलेला आहे, तो एक ना एक दिवस जाणारच आहे. ही अनपेक्षित अशी घटना अजितदादांच्या वाटेला आलेली आहे. चालते बोलते हे दादा नुकतेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी हिरारीने भाग घेतला होता. संपूर्ण पिंपरी चिंचवड त्यांनी पायाखाली पालतं घातलेलं होतं. पण पाहतात की पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक त्यांच्या सभा झालेल्या होत्या या निवडणुकीमध्ये. सभा, पत्रकार परिषद, मी स्वतः अनेक पत्रकार परिषद त्यांच्या आणि सभा अटेंड केलेल्या होत्या. दादांना खूप जवळून मला पाहता आलं त्यावेळेस, परंतु नियतीचा खेळ कोणापुढे थांबत नाही. त्याप्रमाणे त्यांनी डाव साधला आणि सर्वांचे चाहते अजितदादा आपल्यामध्ये राहिलेले नाहीत, त्यांना काळाने घेऊन गेलेले आहेत. त्यांना सद्गती मिळो अशी आशा आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व जनसमुदाय करत आहे. तुरुकमारे परिवार, प्रधान परिवार आज दादांची अस्थी आणली होती. काल बहुजन हिताय लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आम्ही आणि समाज हिताच्या न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली होती की आज या ठिकाणी सकाळी 11:30 ते 3पर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तेव्हा माझ्या कुटुंबातीलही सदस्य आलेले होते, त्यांनीही दर्शन घेतलेलं होतं. दादांचं हे कार्य निश्चित अमर राहतील. अशा पद्धतीचं कार्य तरी दादा आपल्यामधून शरीराने गेलेले असतील, पण त्यांचे विचार, त्यांनी केलेलं कार्य या पिंपरी चिंचवड शहराला जो विकासाच्या माध्यमातून जे आज मॉडेल पुढं देशामध्ये उत्कृष्ट असं आणलेलं आहे, अशा या शहराला जी ओळख दिलेली आहे नव्याने, ते निश्चित जगाच्या पाठीवर हे पिंपरी चिंचवड शहर आज दादांमुळंच पुढं आलेलं आहे. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहराचे योगेश बहल, भाऊसाहेब भोईर ज्येष्ठ नेते, नाना काटे, प्रशांत शितोळे, अजित गव्हाणे, हे सर्व वरिष्ठ नेते आज अस्थिकलशाचं दर्शन घेताना आपण हे दृश्य पाहत आहात लाईव्ह. आपण श्रद्धांजली प्रित्यर्थ आपण त्यांना कमेंट बॉक्समध्ये श्रद्धांजली व्हायची आहे.
आपण पाहतात योगेश बलसाहेब यांनी आजच्या प्रसंगाला अनुमोदन केलेलं आहे. आपण त्यांचे ते शब्द आहेत, आपण जाणून घेऊया. महाराष्ट्राला सर्वांना करून गेले जागा कोणत्याही घटना 28 तारखेला घटनांचा आपण पाहिला असेल की लाखोच्या संख्येने जनसमुदाय सर्व महाराष्ट्राच्या जनसमुदाय बारामतीकडे वळला. वास्तविक बघा महाराष्ट्रावर प्रेम करत असताना कामाचा माणूस त्याला म्हटलं गेलं, विकास पुरुष त्यांना संधी दिली गेलेली आहे. ते अचानक जाण्याने जे दुःख असतं म्हणजे महाराष्ट्रावर त्याचा आभाळ कोसळला. वास्तविक बघा अनेकांची इच्छा होती की अंत्यविधीला त्यांनी तिथं पोचावं. जर आपण पाहिलं असेल की सगळ्यांच्या डोळ्यामध्ये असेल जसं की त्यांच्या घरातलाच कुटुंबातला कोणतरी व्यक्ती गेला आहे अशा प्रकारचं दुःख आपल्या महाराष्ट्राला आहे आणि आजही आहे. तर ज्या लोकांना तिथे जाता आलं नाही किंवा ज्या लोकांनी पाहिलं तेव्हा दादांचा आजची वेळेस आज सकाळी 11 वाजता ते 11 ते 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवला होता. आपण पाहिलं की आणि लोक आले आणि त्यांनी दर्शन घेतलं दादाची आजची गोष्ट. पिंपरी चिंचवड शहरावर वास्तविक वाटतं दादांचं एक खूप वेगळं प्रेम होतं. जास्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रेम त्यांनी पहिल्यांदा पिंपरी चिंचवड केलं, नंतर बारामती आणि इतर ठिकाणी केला असेल. पण पिंपरी चिंचवडवर त्यांचं अधिक प्रेम होतं. तुम्ही पाहिलं असेल की 25 वर्षाच्या काळामध्ये दादांनी त्यांना या शहराचं आर्किटेक्ट असं संबोधलं जातं. दादा असे सोडून सर्वांना गेलेले आहेत याचं दुःख सर्वांनाच आहे. आणि त्यामुळे आज इथं पिंपरी चिंचवड शहरातल्याच मोऱ्या गोसावी या तीर्थस्थळावर आता आम्ही त्या ठिकाणी या आरती सोडणार आहोत, विसर्जित करणार आहोत. निश्चित आपण पाहतो नाना ऐकून या शहरात काम करणारा नेता या आपण पाहिलेलं आहे की पिंपरी चिंचवड शहराचा जो विकास आज दादांमुळे घडलेला आहे. जगाच्या नकाशावर आज पिंपरी चिंचवड शहर हे गाजत आहे. ते केवळ दादांमुळंच. त्यांचा आदर्श डोळ्यापुढं ठेवून दादांच्या आठवणींना आज अश्रुनयनाने निरोप देताना विसर्जित करण्यासाठी हा अस्थिकलश घेऊन निघालेले आहेत. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे नेते योगेश बहल त्यांच्या हातामध्ये अस्थिकलश आहे. हे घेऊन जाताना मोऱ्या गोसावी या ठिकाणी घेऊन जात आहेत. त्यानंतर नाना काटे घेऊन चाललेले आहेत. आपल्याला काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये कळवून आपल्या प्रतिक्रिया आजच्या या प्रसंगातून आपलं जे दुःख आहे ते व्यक्त करायचं आहे.